फंड कार्यक्रमासाठी उद्योग तसंच व्यावसायिकांकडून केल्या जात आहे लाखो रुपयांची वसुली। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पैसा गोळा करण्यात मग्न। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन पाल यांचा आरोप। स्काउट आणि गाईड जिल्हा मेळाव्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन। आणि चंद्रपुरात आयोजित 2 दिवसीय इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303चं प्रांतीय संमेलन थाटात संपन्न। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्या। पोलीस वेलफेअर फंडसाठी मागील वर्षापासून चंद्रपूर शहरात एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यंदा प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या गाण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र हे निमित्त साधून पोलीस प्रशासनातील अधिकारी तसंच कर्मचारी प्रतिष्ठित व्यावसायिक उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात मग्न आहेत। धाकधपटशा करून अशा पद्धतीने पैसा गोळा करणं ही अत्यंत चुकीची बाब असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन पाल यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी पक्षाचे पदाधिकारी सुनील काळे, राजू दद्गार, वैभव माशिरकर, बब्बूभाई इसार, प्रशांत चिंपावार, दीपक आयगलवार, मुकेश मोडघरे, जॉनी दासरवार यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना गजानन पाल म्हणाले की वेलफेअर फंड कार्यक्रमाच्या नावावर पोलीस प्रशासनाकडून शहरातील दारू विक्रेते, ट्रान्सपोर्टधारक, मोठे भंगार व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा करण्यात येतो आहे। औद्योगिक क्षेत्रातून तर लाखो रुपयांची रक्कम वसूल केली जाते आहे। याचा अर्थ या व्यावसायिकांच्या चुकीच्या धोरणांना भविष्यात पोलीस प्रशासन साथ देणार। या सर्व व्यावसायिकांचा पोलीस प्रशासन बेकायदेशीर प्रकरणात बचाव करणार हे सिद्ध होत आहे। संकटकाळी पीडित नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस प्रशासनानं कधीच पुढाकार घेतल्याचं एकही उदाहरण सापडत नाही। मात्र वेलफेअर फंडसाठी अशा प्रकारे निधी गोळा करणं अत्यंत चुकीचं असल्याचा आरोप करत आपण या प्रकरणाची तक्रार गृहमंत्री आर पाटील यांच्याकडे करणार असल्याची माहिती गजानन पाल यांनी यावेळी दिली। चंद्रपूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वेलफेअर निधीचं नाव पुढे करून जो श्रेया घोषालचा एक मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये राबवण्यात येणार आहे, त्या कार्यक्रमाला आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून विरोध करतो। कारण ज्या पद्धतीने या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या उद्योगांमधून, सगळ्या व्यावसायिकांकडून, ट्रान्सपोर्टरकडून ज्या पद्धतीचे फंडिंग जमा करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्या फंडिंगचा वापर अशा एका मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन साजरा करावा, उत्साह याला आमचा प्रखर विरोध आहे। या फंडिंगचा वापर हा समाजाच्या चांगल्या कामाच्या हितासाठी एक आज प्रदूषणाने चंद्रपूर शहरातील नागरिक त्रस्त आहे, मोठ्या प्रमाणावर आजारी आहे, आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे ते उपचार घेऊ शकत नाही। अशा लोकांना मदत करून आपली सामाजिक दायित्व आपलं पोलीस प्रशासनानं दाखवावं। किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गरिबांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरिबांची पूर्ण पैशाचा अभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही। अशा मुलाबाळांना मदत करून त्यांना शिक्षणामध्ये मदत करून त्यांना मोठं करण्याचं मानस पोलीस प्रशासनानं दाखवून एक सामाजिक कामाची पावती द्यावी, अशा पद्धतीची आम्ही त्यांना एक कडकडीची विनंती करतो। व या सगळ्या अशा जे काही यांचे वेलफेअर फंडातून जे असे कार्यक्रम होत आहे पोलीस प्रशासनाचे, याच्यामध्ये काही सुधारणा करावी, या संदर्भातलं निवेदन आम्ही येत्या काही दिवसात गृहमंत्री माननीय आर पाटील साहेबांकडे आमच्या पक्षाच्या वतीने देणार आहोत। गेल्या 15 डिसेंबर रोजी झालेल्या रन फॉर युनिटी या दौड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 12 जानेवारीला स्थानिक ज्युबिली हायस्कूल येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे। विजेत्यांना 6 गटांमध्ये 60 बक्षिसं देण्यात येतील, अशी माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभातच उपस्थित स्पर्धकांमधून लकी ड्रॉद्वारे 100 बक्षिसं काढण्यात येतील आणि तिथेच बक्षिसांचं वितरण केलं जाईल। तसंच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येणार असल्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं।
या वितरण समारंभात आणि लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्याच्या समारंभाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळात जुबिली हायस्कूल येथे नोंदणी करण्यात येईल। त्यावेळी चेस्ट नंबर, काउंटर स्लिप आणि ओळखपत्र आणणं आवश्यक आहे। कार्यक्रमस्थळी नोंदणी झालेल्या स्पर्धकांना सोडतीमध्ये भाग घेता येणार आहे, असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं। चंद्रपूर भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालयाच्या वतीनं स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचा उद्घाटन सोहळा 9 जानेवारी रोजी म्हाडा कॉलनीत MIDC परिसरात थाटात पार पडला। 9 ते 11 जानेवारी या कालावधीत आयोजित या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं उद्घाटन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे सरचिटणीस किशोर जोरगेवार यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संदीप आगलावे उपस्थित होते। यावेळी मंचावर लक्ष्मण धोबे, नंदिनी देवईकर, विजय टोंगे, यम जाधव, KS मनगटे, प्राचार्य शांताराम उईके, किशोर उईके या मान्यवरांची उपस्थिती होती। ध्वजारोहण झाल्यानंतर बँड पथकासह स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना सलामी दिली। दीप प्रज्वलन, प्रतिमा माल्यार्पण आणि पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रम सुरू झाला। कार्यक्रमातील आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की शिस्त आणि स्वावलंबनाचा महत्त्वपूर्ण संस्कार स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांवर होतात। आपल्यात विश्वास निर्माण करायचा असेल तर स्वतःची चूक समजता आली पाहिजे। व्यक्ती हा स्वतःच्या चुकीसाठी वकील तर दुसऱ्याच्या चुकीसाठी न्यायाधीशाची भूमिका वठवतो। त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्या चांगुलपणा निर्माण करण्याकडे लक्ष द्यावं आणि स्काउट गाईडच्या मार्गदर्शनातून पुढे जाता आल्यास आपण भविष्यात चांगले नागरिक बनून चांगलं जीवन जगू शकतो, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। शिबिरामध्ये जायचो आणि मला याची जाणीव आहे की जेव्हा त्या शिबिरात मी जायचो तेव्हा मंचावरून होणारं भाषण कधी संपतं हाच विचार मी समोर बसून करायचो। कारण स्काउट अँड गाईडचं एक सदस्य म्हणून जेव्हा जायचं तेव्हा सर्वात आवडीचा कार्यक्रम कोणता तर शेकोटी। आम्हालाही गाठी बांधायला सांगायच्या आणि मी आता मनात विचार करत होतो की स्काउट गाईडचं विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य काय। मी सरांना विचारलं की स्काउट अँड गाईड मध्ये किती गाठी शिकवल्या जातात, कारण तेव्हा आम्हाला ती यू इकडून यू आता विसरलो, खूप वर्ष झाले। आणि मला सांगितलं की 87 स्काउट आणि गाईडचा गाठीचे प्रकार आहे। मी तिथं गेलो तेव्हा मॅडम आपल्या घुगुसची शाळा ना तुमचे काही 12-13 गाठींचे प्रकार ठेवले होते आणि मला सरांनी सांगितलं की एकूण 87 गाठीचे प्रकार आहे। पण जेव्हा मी इथे येऊन तुमच्या या शिबिराचं निरीक्षण केलं तेव्हा मी मनात विचार केला की 88वी एक गाठ आहे स्काउट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांची, ती गुप्त आहे आणि ती गाठ म्हणजे प्रेमाची गाठ आहे की एकदा स्काउट गाईडच्या शिबिरामध्ये माणूस आला तर तो प्रेमाची गाठ इतकी पक्की बांधतो की आपल्या आयुष्यामध्ये एकमेकाविषयी असणारी स्नेह भावना कधीही कमी होऊ शकत नाही। हे खरं आहे की शिस्त आणि स्वावलंबन। मी मनात विचार केला की मी आजही 20 वर्ष होत आहे आमदार आहे पण माझे कपडे मीच धुतो। मी मनात विचार केला की माझ्या मनात ही भावना कशी काय निर्माण झाली आणि जेव्हा मंचावर मी बसलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझे अंतर्वस्त्र मी याकरता धुतो की स्काउट गाईड मध्ये जेव्हा केव्हा मी शिबिरामध्ये गेलो असेल तेव्हा हा जो संस्कार स्वावलंबनाचा झाला, आपण जी कृती करतो त्याचं काय महत्व आहे आणि त्या महत्वाच्या संदर्भामध्ये आपल्याला मग समाजरून आठवू शकते। स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे आता किती लोकांच्या बोटाला गरम तवा लागेल सांगता येत नाही आणि जेव्हा आपण फुंकतो ती आग लावण्यासाठी तेव्हा किती त्रास होतो 3 दिवसामध्ये हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्या आईचं महत्व काय हे न सांगता आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही की आपली आई आपल्यासाठी जेव्हा स्वयंपाक करते आणि आपल्याला खाऊ घालताना मात्र वेळ प्रसंगी ती उपाशी राहते तेव्हा आईचं मत हे का अनन्यसाधारण आहे हे 3 दिवसामध्ये न शिकवता न पुस्तकात वाचता तुम्हाला समजू शकेल। जेव्हा रॉबर्ट बेडन पॉवलने ही स्काउट गाईड ही संकल्पना मांडली, स्काउटिंगची संकल्पना, मी जेव्हा युनायटेड किंगडम मध्ये
एका अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा यांच्या घरी जाण्याचा मग योग आला. म्हणजे ते आता नाही, पण त्यांच्या घरी अजूनही स्काउट गाईडचे सर्व जे पुरस्कार आहेत, त्यांना शेकडो पुरस्कार प्राप्त झाले. ते जपानला गेले होते, मलेशियाला गेले होते. पण मी मनात विचार केला की स्काउट गाईडची संकल्पना का आली. पण पहिला मुद्दा जो होता तो होता की आपण आपल्याबद्दलचा समाजामध्ये विश्वास निर्माण करणे. सामान्यतः आपण पाहतो की आपण मोहामध्ये लवकर बळी पडतो, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये राम आणि रावण आहे. प्रत्येक जण स्वतःच्या चुकीचा वकील असतो आणि दुसरीच्या चुकीचा न्यायाधीश असतो. आपली चूक ही आपल्याला कधी लक्षात येत नाही. कदाचित ते उदाहरण तुम्ही ऐकलं असेल की एक पतिदेव कान नाक घसा तज्ञाकडे जातो, ENT स्पेशालिस्टकडे, आणि त्या डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर साहेब माझी बायको बहिरी आहे, तिला औषध द्या. डॉक्टर म्हणतो की मी पेशंटला पाहिल्याशिवाय औषधी देऊच शकत नाही. हा जेव्हा खूप हट्ट करतो की न पाहता तुम्ही औषधी द्या, तो म्हणतो असा डोस मी कसा ठरवणार की न पाहता ती किती बहिरी आहे, मी औषधीचा डोस ठरवू शकत नाही. तू असं कर, घरी जा, 15 फुटावरून प्रश्न विचार, 10 फुटावरून विचार, 5 फुटावरून विचार, जिथून तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझी बायको देईल मला येऊन सांग की इतक्या अंतरावरून मला उत्तर आलं, म्हणजे मी तेवढा डोस देईल. पतिदेव घरी गेले, 15 फुटावरून त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आज कोणती सब्जी बनाई आहे, उत्तर आलं नाही. 10 फुटावर गेले, 5 फुटावर गेले, मग जवळ जाऊन जेव्हा पतिदेव जोरात म्हणाले की 3 बार से मैं पूछ रहा हूं कौन सी सब्जी बनाई, बायको म्हणाली 3 बार से मैं बता रही हूं कि भेंडी की बनाई, भेंडी की बनाई, भेंडी की बनाई. बहिरी बायको नव्हती, बहिरी हा स्वतः होता. पण दुसऱ्याला बहिर समजून हा स्वतःचा बहिरेपण लपवण्याचा प्रयत्न करत होता. मग आपण आयुष्यामध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण करायचा असेल तर पहिली गोष्ट स्वतःची चूक समजता आली पाहिजे आणि दुसऱ्यावर दोष देण्याच्या ऐवजी आपला चांगुलपणा विकसित कसा करता येईल. कार्यक्रमातील आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना भाजपाचे शहर सरचिटणीस किशोर जोरगेवार यांनी सकारात्मकतेचा दृष्टिकोन ठेवून कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची दृष्टी स्काउट गाईडच्या शिबिरातच मिळत असल्याचं सांगितलं. भाऊ सांगत होते की जीवनामध्ये शिस्तीला अतिशय महत्व आहे. खरं आहे, स्काउट गाईडचं जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे, तयार राहा, तत्पर राहा. आणि नंतर या ठिकाणी आल्यानंतर मला कळलं की सुधीर भाऊ कायम तत्पर असतात कोणतंही काम करण्यामध्ये. आणि दुसरं वाक्य असं आहे की कोणत्याही कामासाठी नाही म्हणू नका. आणि तेही कदाचित भगवंतानी त्यांचं नावच ठेवत असताना सुधीर म्हणजे यश, आणि तेही साधारणतः कोणत्याही कामासाठी नो कधी त्यांच्या तोंडून निघत नाही, सदैव यशच असतात. या ठिकाणी गाठीच्या प्रकारांबद्दलही सुधीर भाऊंनी सांगितलं. एक मंडप व्यावसायिक असल्यामुळे 2-4 गाठींचे नावं मलाही माहीत होते. कासर गाठ, पक्का फास, सोड गाठ, मोळी गाठ आणि सरकणारी गाठ. आणि 88व्या गाठीचा नवीन परिचय सुधीर भाऊंनी करून दिला. पण ह्या 88व्या गाठीचा माणूस प्रत्येक जण वापर करतो, पण सर्वाधिक वापर करणारा जर कोणी मी जर पाहिला असेल तर ते सुधीर भाऊच आहे. त्यांच्या प्रेमाच्या गाठीमुळे अनेक लोक चंद्रपूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. या कार्यक्रमाला शिक्षक वृंद, प्रशिक्षक तथा विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्वतंत्र विदर्भासाठी काही महिन्यांपूर्वी अमरावतीत मतदान झालं. आता चंद्रपुरात 23 जानेवारीला मतदान होऊ घातलं आहे. या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विदर्भ जॉईंट ॲक्शन समितीने स्वतंत्र विदर्भासाठी प्रत्येक जिल्ह्यात जनमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती येथे स्वतंत्र विदर्भासाठी मतदान घेण्यात आलं. येथील मतदानानुसार अनेकांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचं समर्थन केलं. आता दुसऱ्या टप्प्यात काही जिल्ह्यात मतदान घेतलं जाईल. चंद्रपूर शहरात 23 जानेवारीला स्वतंत्र विदर्भासाठी मतदान घेतलं जाणार आहे. या मतदान प्रक्रियेची जबाबदारी जॉईंट कमिटीचे ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात
किशोर पोतनवार सांभाळणार आहेत. इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303चं प्रांतीय संमेलन चंद्रलोक क्रिएशन येथे नुकतंच पार पडलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन पुष्पा सूर्यमूर्ती यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदा फोर्ट क्लबच्या सदस्या वर्षा कोतपल्लीवार यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अंजली बिरेवार, प्रणवती पल्लेवार, डॉक्टर राधिका झुल्लूरवार यांचीही उपस्थिती होती. सर्वप्रथम दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या 2 दिवसांच्या कार्यक्रमात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यात आदिवासी समूहातर्फे स्वागतपर नृत्य सादर करण्यात आलं. तसंच पुढील वर्षाची डिस्ट्रिक्ट 303ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. कार्यक्रमाला नाशिक पासून बल्लारपूर पर्यंतच्या 36 क्लबमधील सदस्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. दरम्यान डॉक्टर राधिका झुल्लूरवार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. It gives me immense pleasure to deliver welcome address to this majestic crowd. First of all, thanks to Honorable Association President Pushpa Suryamurthy, who in spite of her hectic schedule has come here to motivate us. I would also like to show gratitude to all past district chairmen, club presidents and project coordinators who have come here for Rallycon, Rotary Club presidents, Rotarians, guests who spared their valuable time and have come here to grace the event. On behalf of Innerville District C03, with honor, I humbly welcome you all. At the beginning of Rallycon, I would like to take this opportunity to sincerely thank and appreciate all members of my home club, Innerville Club of Tanda Fort. यावेळी सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक सलून असोसिएशन, नाभिक कर्मचारी संघटना, प्रेमज्योती नाभिक महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन 11 जानेवारीला संत नगाजी महाराज वसतिगृह समाधीवाड चंद्रपूर येथे आयोजित केलं आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या उपवर उपवधूंची माहिती आयोजकांकडे पाठवावी असं आवाहन नाभिक जिल्हा महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्याम राजूरकर, कार्याध्यक्ष दिनेश एकवणकर, गुणवंत वाटकर, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक नक्षणे, संतोष अतकरे, सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय कोंडसकर, रमेश हनुमंते, मनोज पिसदूरकर, प्रेमज्योती नाभिक महिला मंडळाच्या संध्या कडूकर, भानुमती बडवाई, शालू चंदीरवार, प्रकाश सुर्वे, रत्नाकर वाणकर, विजय रुद्रप्रवार, विलास बडवाई यांनी केलं आहे. शेवटी एक नजर हेडलाईन्सवर. पोलीस वेलफेअर फंड कार्यक्रमासाठी उद्योग तसंच व्यावसायिकांकडून केल्या जात आहे लाखो रुपयांची वसुली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पैसा गोळा करण्यात मग्न. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन पाल यांचा आरोप. स्काउट आणि गाईड जिल्हा मेळाव्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन. आणि चंद्रपुरात आयोजित 2 दिवसीय इनरव्हील डिस्ट्रिक्ट 303चं प्रांतीय संमेलन उत्साहात संपन्न. तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र. आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडींसह. नमस्कार.